पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने मुंबईच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। तर पहिल्याच यादीमध्ये 7 जणांना उमेदवारी देण्यात आली। सानिया शहा, गणेश शिंदे, अजित रावराणे, आरिफ सय्यद, मंजू जयस्वाल आणि रोही खानोलकर, संजय कांबळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने मुंबई पालिकेसाठी आता उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। पहिल्या यादीमध्ये 7 जणांच्या नावाचा समावेश आहे। तर हे 7 उमेदवार आता घोषित करण्यात आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने मुंबई महापालिकेसाठी आता पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर सानिया शहा, गणेश शिंदे, अजित रावराणे, आरिफ सय्यद, मंजू जयस्वाल, रोही खानोलकर आणि संजय कांबळे यांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे। उमेदवारी अर्जासाठी शिवतीर्थवर आता गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। वरुण सरदेसाई हे सुद्धा शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहे। तर आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना कमालीचा वेग आलेला आहे। उमेदवारी अर्जासाठी शिवतीर्थवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। वरुण सरदेसाई हे सुद्धा आता शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता कशा पद्धतीच्या या चर्चा पार पडतात आणि जागा वाटपाचं सूत्र नेमकं कसं असेल हे आता पुढच्या काही तासामध्ये सुस्पष्ट होणार आहे। तर उमेदवारी अर्जांसाठी आता शिवतीर्थावर सुद्धा गर्दी वाढू लागलेली आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। भाग्यश्री, आपण पाहतोय उमेदवारी अर्जासाठी आता अनेकांची इच्छुकांची सुद्धा लगबग सुरू आहे। शिवतीर्थावर सुद्धा आता गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे वरुण सरदेसाई आता शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। नक्की शुभम, पहिले तर वरुण सरदेसाई शिवतीर्थवर पोहोचलेत। खरं तर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या, छोट्या मोठ्या अजूनही काही ठिकाणी जागांचा जो गोंधळ आहे तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने कदाचित वरुण सरदेसाई शिवतीर्थवर आले असं म्हटलं जातं। यामध्ये मराठी बहुल भाग जर आहेच, मात्र सातत्याने मनसेकडनं आणि शिवसेनेकडनं सांगितलं जातं आहे की आमच्या जागांचा जो तिढा आहे तो संपूर्णपणे सुटलेला आहे। विशेषतः कुठल्याही पद्धतीची चर्चा जी आहे ती आता बाकी नाही आहे। मगाशी आपण बघितलं की संदीप देशपांडेने देखील बाईट देऊन माहिती दिली प्रसारमाध्यमांना की कुठलीही चर्चा बाकी नाही। मात्र आता आपण बघतोय की शिवतीर्थावर वरुण सरदेसाई जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यांच्यात नेमक्या काय चर्चा रंगतात हे बघणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे बाजूलाच असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या निवडणूक कार्यालयामध्ये गर्दी जी आहे ती वाढलेली आहे। एबी फॉर्म घेण्यासाठीची गर्दी आहे। 3 ते 4 जणांना आतापर्यंत एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि इच्छुकांची गर्दी तर वाढतेच आहे, मात्र त्याचबरोबर कार्यकर्त्यांची देखील आता गर्दी हळूहळू वाढू लागली आहे। खरं तर अवघे 24 तास सुद्धा खरं तर राहिलेले नाही आहेत अर्ज भरण्यासाठी आणि प्रत्येक जण आपला अर्ज कधी मिळेल, आपला एबी फॉर्म कधी मिळेल आणि आपण कधी जाऊन अर्ज भरतो अशा चिंतेत आहेत अशा सगळे आणि अशाच हेतूने सगळेजण इथे आलेले आहेत। कारण अद्यापही मनसेकडनं जी लिस्ट आहे ती अद्यापही उघड झालेली नाही आहे। त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर सेनेकडनं देखील लिस्ट जी आहे ती उघड केली नव्हती। डायरेक्ट एबी फॉर्म रात्रभरात वाटण्यात आले होते। काल रात्री 3 वाजेपर्यंत मातोश्रीवर एबी फॉर्म वाटण्यात आले। त्यामुळे मनसे नेमकं कधी एबी फॉर्म देतोय याचा प्रश्न होताच। त्यामुळे आता दुपारी 3 वाजल्यानंतर मनसेने देखील एबी फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे फॉर्म घेण्यासाठी आता उमेदवारांनी आणि इच्छुकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळते। अगदी भाग्यश्री, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा काही जागा आहेत ज्या ठिकाणी मनसेने सुद्धा दावा केलाय आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा दावा केलाय आणि त्या ठिकाणच्या जागेसाठीच्या अडचणी देखील आता वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही नेते एकत्र बसून या संदर्भात काही तडजोड आज संध्याकाळपर्यंत करतील का? नक्कीच करावी लागेल, कारण अर्ज भरायचा आहे। त्यामुळे अर्ज भरायला अवघे काही तास राहिलेत, त्यामुळे त्यांना ते करणंच आहे। मात्र एक गोष्ट नक्की की जे उमेदवार आहे, जे इच्छुक उमेदवार आपण म्हणू शकतो, त्यांना जर यादी जाहीर केली असती दोन्ही पक्षांनी तर कदाचित गळती लागली असती पक्षाला आणि समजवणं देखील त्यांना कठीण झालं असतं। या अनुषंगाने विचार करता दोन्ही भावांनी यादी जी आहे ती ऑफिशियली जाहीर केली नाही। डायरेक्ट एबी फॉर्म देण्याचं काम त्यांनी केलेलं पाहायला मिळतं। आपण बघतोय की सगळ्याच पक्षांमध्ये हीच परिस्थिती झाली। जे उमेदवार नाराज झाले ते वेगळ्या पक्षाची वाट पकडायला लागलेत। त्यामुळे इथे देखील तसं होऊ नये यासाठी दोन्ही भावांनी सावधगिरी देखील बाळगलेली पाहायला मिळाली। शुभ भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घडामोडींच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।
तर उमेदवारी अर्जासाठी आता शिवतीर्थावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। तर वरुण सरदेसाई हे सुद्धा आता शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत ज्या वादाच्या जागा आहेत त्या संदर्भात काही तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दुसरीकडे पदाधिकारी असतील, इच्छुक असतील, कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम अद्यापपर्यंत कायम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।